आजचा आपण विषय जो घेतलेला आहे तो म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये 40चा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी आलेला आहे. उदाहरण सांगायचं म्हणजे 40 दिवस मोशे हा सिनाई पर्वतावर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता. वयाचे पहिले 40 वर्ष मोशे हा फारोच्या राजवाड्यामध्ये होता. नंतरचे पुढचे 40 वर्ष तो विजनवासामध्ये होता आणि पुढचे 40 वर्ष फारोच्या राज्यातून त्यांनी संपूर्ण इस्रायल लोकांची सुटका केलेली आहे. असा त्यांनी 40 वर्षाचा मोशेचा प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे आपल्याला दिसून येईल. दुसरं बघितलं उदाहरण म्हणजे ते आपल्याला दिसून येईल की त्या ठिकाणी दिसून येईल की परमेश्वराने जेव्हा इस्रायल लोकांना संधी दिली, तर इस्रायल लोक जे वचनदत्त देशामध्ये आले, त्यावेळी त्यांना 40 वर्षाचा प्रवास त्यांना करावा लागला आणि 40 वर्षाचा प्रवास करून ते वचनदत्त देशामध्ये आले, असं ठिकाणी नमूद केलेलं आहे. दावीद राजा होता. त्याने 40 वर्ष इस्रायलवर राज्य केलं. 40 वर्ष तो इस्रायलचा राजा होता. पुढे जर बघितलं तर येशू ख्रिस्त जो होता, तो 40 दिवस 40 रात्र हा अरण्यामध्ये होता. अरण्यामध्ये ती परीक्षा घेण्यात आली होती. म्हणूनच आपण दिसून येईल की 40 जो शब्द आहे, आपल्या पवित्र शास्त्रात दिसून अत्यंत महत्त्वाचा आहे. 40 दिवस आहे तो परमेश्वराने घालून दिलेला कित्ता आहे, ज्यामध्ये येशू ख्रिस्त आपल्यासाठी ताणला, तो आपल्यासाठी भुकेला, त्याने आपल्यासाठी सर्व गोष्टी सहन केल्या. त्याची आठवण म्हणून आपण 40 दिवस उपवास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 40 दिवसाचं महत्त्व जे आहे ते आपल्याला जुन्या करारामध्ये सापडतं, नवीन करारामध्ये सापडतं आणि हा जो 40 आकडा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, तो आपल्या जीवनामध्ये एक नवीन क्रांती घडवून आणतं आणि म्हणूनच हे 40 दिवसाचं औचित्य साधून हा जो दुःख समय जो आहे, तो आपण अत्यंत मनोभावे, अत्यंत प्रार्थनापूर्वक पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो हा 40 जो दिवस जो आहे, तो आपल्या दिवसामध्ये आपल्यामध्ये परमेश्वर क्रांती घडवून आणो, आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.